नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. दापोलीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा, योगेश कदम यांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का, सुनीता खालकर यांचा शिंदेंना पाठिंबा. गृहराज्यमंत्री कदम यांच्या कामाची जादू, खेडच्या निवडणुकीत राजकीय खळबळ. मंडणगड जवळ टँकर दुचाकीचा भीषण अपघात, 1 जण गंभीर जखमी. मुंबई गोवा महामार्गावर दाट धुक्याचा कहर, शिवशाही बस ट्रक मध्ये भीषण अपघात. आता पाहूयात सविस्तर वृत्त. दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मेळावा सोमवारी दापोली येथे पार पडला. नामदार योगेश दादा कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत पुढाकार घेऊन सर्व विकास योजना सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात असं आवाहन केलंय. शेतकरी आणि शासन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांच्यात योग्य ताळमेळ साधणं अत्यंत आवश्यक आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यामुळे शेतकरी बांधवांना समृद्ध होण्यास मदत होईल असं ते म्हणाले. जिल्ह्यात दूध उत्पादक म्हणून तरुणांचा वाढलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचं कदम यांनी नमूद केलंय. भौगोलिक विकास होत राहील, मात्र दूध उत्पादक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. यासाठी शासनाने त्वरित फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करावी असे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या मेळाव्यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर कालेकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर दत्तात्रय सोनावणे यांच्यासह अनेक अधिकारी आणि मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. खेड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय. प्रभाग क्रमांक 5B च्या ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सुनीता सागर खालकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेना शिंदे गट उमेदवाराला जाहीर पाठिंबा दर्शवलाय. यामुळे खेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी ही महत्त्वपूर्ण राजकीय उलथापालथ घडलीय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड शहरात केलेल्या विकास कामांनी आपण प्रभावित झाल्याचं सुनीता खालकर यांनी स्पष्ट केलं. याच प्रभावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगत याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सादर केलंय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम खेडेकर यांच्या होम ग्राउंड वरील आणि त्यांच्याच प्रभागातील उमेदवाराने घेतलेला हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा चिंतेचा विषय ठरलाय. खेड शहराच्या विकासाला प्राधान्य देत आपण शिंदे गटासोबत जात असल्याचं खालकर यांनी म्हटलंय. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा शिंदे गटाला अधिक बळ देणारा तर ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. यामुळे खेडमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. मी सौ सुनीता सागर खालकर, उबाटा या गटाचे उमेदवारीचा अर्ज प्रभाग क्रमांक 5B मधून दाखल केला होता. मी योगेश दादा यांच्या खेड शहराचा विकास या कामावर प्रेरित होऊन माझे उमेदवारीचे अर्ज मागे घेत आहे. माझा पूर्ण पाठिंबा शिवसेना शिंदे गट या उमेदवारांना राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राजकीय धुमशान सुरू आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विलास गावडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना थेट आव्हान दिलंय. जर हिम्मत असेल तर स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवा असे कडक शब्दात गावडे यांनी राणेंना सुनावलंय. या ठिकाणी वेंगुर्ला शहर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मी स्वतः असून आज या ठिकाणी स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्ण समस्येची जाण मला आहे
आणि मी या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते, आमचे युवा नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी हे आमचं देशाचं नेतृत्व आहे आणि या वेंगुर्ला शहरातील ज्या समस्या आहेत त्याची जाण असणारे कार्यकर्ते हे काँग्रेसचे आम्ही आहोत। राहुल गांधीच्या हात मजबूत करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते समर्थ आहोत आणि येत्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी आता प्रयत्नशील आहोत। येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल वेंगुर्ल्याचा विकास जो झाला म्हणतायत तो विकास झाला असेल तर गेली 40 वर्ष आज वेंगुर्ल्यातील रुग्ण हाल अपेष्टा करतायत, बांबोळीसारख्या ठिकाणी जात आहेत, केएलईसारख्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं, कोल्हापूरसारख्या ठिकाणी जावं लागतं। ही दुर्दशा आज वेंगुर्ला शहराची झालेली आहे आणि यातनं आपल्याला लक्षात येईल वेंगुर्ल्याचा विकास काय झाला आहे तो। त्यामुळे आम्ही अशा या नेत्या मंडळींना मी उत्तर देण्यापेक्षा येत्या काळामध्ये मी विकासातनं उत्तर देईन एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो। अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आता माजी आमदार पंडित पाटील यांनीच सरकारला घरचा आहेर दिलाय। अनेक रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शासकीय यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय। विशेषतः कार्ले खिंड ते कनकेश्वर मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून अनेक कामं अर्धवट स्थितीत आहेत। यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। अलिबाग तालुक्यातील हे रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येतात। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांकडे लक्ष देत नाही। परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। या गंभीर परिस्थितीवर तात्काळ लक्ष देण्याची मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे। संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तातडीनं उपाययोजना करावी आणि सामान्य नागरिकांचे हाल थांबवावेत अशी त्यांची मागणी आहे। आज परिस्थिती अशी आहे की अलिबाग तालुक्यातले सगळे रस्ते MMB घेतलेत, MSIDC घेतलेत, त्याच्यानंतर MMRD घेतलेत। त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे त्याला वावच राहिला नाही आणि MSIDC काम करत नाही। कनकेश्वर कार्लेखिंड रस्ता तो पण जाम आहे। तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की बातमी तुम्ही दाखवा आणि खऱ्या अर्थाने मंत्री महोदयांना आणि कलेक्टर यांना याचा जाब विचारा अशी मागणी। मंडणगड जवळ आज एका भीषण अपघाताने परिसर हादरलाय। शिरगाव स्टॉप जवळ सकाळी 10:30च्या सुमारास अक्षय कन्स्ट्रक्शनच्या एका टँकरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला। रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला अचानक समोरून आलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने हा प्रसंग घडलाय। धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील 2 जण रस्त्यावर फेकले गेले। अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातात 35 वर्षीय दुचाकी चालक तन्मय देव यांना किरकोळ दुखापत झाली, मात्र 48 वर्षीय प्रेमळ भोजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले। मंडणगड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवेतील ढिसाळपणाबाबत नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांची दुरावस्था ही चिंतेची बाब बनली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। पोलीस पुढील तपास करत आहेत। मंडणगड तालुक्यात आरोग्य सोयीसाठी अतिशय अडचणीचे सगळे गंभीर प्रश्न या तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहेत। पहिली जागा घेतली ग्रामीण रुग्णालयाची, त्यावेळी पण तत्कालीन आरोग्य अधिकारी असलेले आणि त्यांच्या जागेवरती वेगवेगळी कारणं सांगून ती जागा पडत ठेवली। त्यानंतर हे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले। ह्या ग्रामीण रुग्णालय बांधल्यावेळी देखील आम्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि माननीय आमदार संजयराव कदम यांच्या उपस्थितीत या आरोग्य अधिकाऱ्याचा विरोध असताना 1 वर्ष ताब्यात घेऊन इमारत पडून होती, ती आम्ही त्यावेळी चालू केल्यानंतर रुग्णसेवा चांगल्या प्रकारची सुरू झाली। आता परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी साधा तापाचा पेशंट देखील रेफर केला जातो। कित्येक वर्ष झाली याच्यामध्ये लोकांच्या गैरसोय निर्माण झाल्यात। मंडणगड तालुका ग्रामीण मागासवर्गीय असल्यानं या ठिकाणी आरोग्याची चांगली सेवा आवश्यक असताना देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाचा अनुभवी डॉक्टर आजही नाही।
केवळ एक डॉक्टर रिटायर असून वारंवार त्याला मुदतवाढ दिली जाते आणि त्याच्या नेतृत्वाखाली हे खाली ज्युनियर आलेले डॉक्टर ते सांगतील तसं वागत जातात आणि छोट्या छोट्या गोष्टीला देखील ह्या डॉक्टरांनी आमच्या केसेस पुढे रेफर केलेल्या आहेत. आज अशी गंभीर परिस्थिती झालेली आहे की ॲक्सिडेंट झालेला पेशंट असताना देखील ज्युनियर डॉक्टर 2 तास त्याला वेळ काढत होते, ज्याला रेफर करून तात्काळ पुढे उपचारासाठी पाठवण्याची गरज होती. त्या ठिकाणी शेवटी या जिल्ह्याचे CS जगताप सरांना स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन त्यांना फोनावर चर्चा करूनच या पेशंटला जर रेफर करावं लागत असेल, जिल्ह्याच्या यंत्रणेला याच्यामध्ये काम करावं लागेल, तर तालुक्याची यंत्रणा काय करते? आमचं स्पष्ट मत आहे की ग्रामीण रुग्णालय चांगल्या सुसज्ज डॉक्टर आणि चांगल्या अनुभवी डॉक्टर नसेल तर हे जे रुग्णांचे हाल होत असतील तर हे ग्रामीण रुग्णालय आम्ही जनता बंद पाडू. जगताप सरांनी हे याच्यावरती जसं आज इनिशिएटिव्ह घेऊन चांगलं काम केलं आहे, जगताप सरांनी तात्काळ चांगले डॉक्टर आणावेत आणि जे बिनकामी डॉक्टर आहेत त्यांना घरी पाठवावं आणि आमच्या लोकांच्या हिताचे आणि लोकांच्या सोयीचे जे काही रुग्णसेवा आहेत इथं चालू करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका आहे, जे राज्यातली 1 नंबरची न्यायव्यवस्था इथं उपव्यवस्था सुरू झाली, चांगल्या प्रकारची इथं हॉस्पिटलची इमारत सुरू झाली, पण जर सेवा मिळणार नसेल तर आमच्या तालुक्यात हे दुर्दैव आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून माणगाव जवळ आज दाट धुक्यामुळे भीषण अपघात घडलाय. मुंबई मालवण शिवशाही बस आणि CNG सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्दैवी घटनेत 85 वर्षीय श्याम सुंदर गावडे यांचा जागीच मृत्यू झाला तर 11 प्रवासी जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय. सकाळी 7:15 माणगाव जवळील कळंबजे पुलाजवळ हा अपघात घडला. अपघाताची भीषणता इतकी होती की CNG ट्रकमुळे स्फोटाची भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गाचे रखडलेलं काम आणि दाट धुक्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. माणगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आज सकाळी रत्नागिरी शहराजवळच्या हातखांबा परिसरात एक डिझेल टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामुळे टँकरमधील हजारो लिटर डिझेल रस्त्यावर पसरलं. परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळी घडलेल्या या घटनेनंतर तात्काळ रत्नागिरी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं. क्रेनच्या मदतीने पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचं काम वेगाने सुरू आहे. रस्त्यावर डिझेल सांडल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून ते हटवण्यासाठीही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे दोन्ही बाजूनी वाहनांची कोंडी झाली. अनेक प्रवाशांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हा टँकर पूर्णपणे बाजूला करून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. वाहन चालकांनी संयम बाळगून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक आनंदाची बातमी आहे. खेडमधील LP इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोसायटी जनरल सिक्युरिटीज सर्व्हिसेसने यासाठी सहकार्य केलंय. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित अनेक उत्कृष्ट, आकर्षक आणि कल्पक प्रतिकृती सादर केल्या. हवामान बदल, जलसंवर्धन, रोबोटिक्स, ऊर्जा निर्मिती आणि आरोग्य विज्ञानासारख्या विविध विषयांवरील मॉडेल्स पाहून उपस्थित थक्क झाले. अगस्त्या फाउंडेशननेही अनेक सुंदर वैज्ञानिक प्रतिकृती मांडल्या होत्या. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, जिज्ञासा आणि सृजनशीलतेला मोठी चालना मिळाली. प्रशालेचे प्राचार्य श्री बाळासाहेब भगत यांच्या हस्ते रिबन कापून या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी पर्यवेक्षक श्री शिवाजी मानू चव्हाण यांच्यासह विज्ञान विभाग प्रमुख, शिक्षक आणि अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचं आणि अथक परिश्रमाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. संपूर्ण प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी मोलाचं योगदान दिलं. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञान कौशल्याला नवी दिशा मिळाली असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. संविधान दिनाचं औचित्य साधून लोकशाही मूल्यांचं जतन करत महाविकास आघाडीने आपला वचननामा आज महाडमध्ये प्रसिद्ध केला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चेतन पोटफोडे यांच्यासह 7 नगरसेवक पदाचे उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावतायत. या वचननाम्यात महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश करण्यात आलाय. पाणी पुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजांवर भर देत महाडचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प महाविकास आघाडीने व्यक्त केलाय. वचननामा प्रकाशनाच्या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी, सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाडच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 15व्या राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी करत 3रं स्थान पटकावलंय. कुमार वेदांत कांगडे याच्या कुशल नेतृत्वाखाली खेळलेल्या महाराष्ट्र संघाने हे यश मिळवलंय, ज्यामुळे राज्याचं नाव उंचावलंय. या स्पर्धेत कल्याण डोंबिवली लंगडी संघातील कुमार वेदांत कांगडे, कुमार लकी यादव आणि कुमार सुदर्शन पर्वत या खेळाडूंनी विशेष लक्षवेधी प्रदर्शन केलं. महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेची सुरुवात दमदार केली. त्यांनी पहिल्या सामन्यात हरियाणा संघाला तर दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश संघाला मोठ्या फरकानं पराभूत केलं. केरळ सोबतचा 3रा सामना अटीतटीचा झाला, पण महाराष्ट्र संघाने तोही 2-1 गुणांनी जिंकला. उपांत्य फेरीतील सामना तेलंगणा संघासोबत अत्यंत चुरशीचा ठरला, मात्र केवळ 1 गुणाच्या फरकाने महाराष्ट्राला 3-2 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं. या स्पर्धेत गुजरात संघाने विजेतेपद पटकावलं तर तेलंगणा संघ उपविजेता ठरला. कुमार वेदांत कांगडेच्या नेतृत्वाखाली सर्वच खेळाडूंनी जिद्दीने खेळत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिलं. या अष्टपैलू कामगिरीबद्दल संघाचं सर्वत्र कौतुक होतंय. मुंबईतील नाट्यप्रेमींसाठी एक खास संधी. दापोली तालुक्यातील साकुर्डे जगदाळेवाडी येथील ओमकार कुणबी जनसेवा मंडळाच्या वतीने आता उठवू सारे रान या नाटकाचा विशेष प्रयोग मुंबईत आयोजित करण्यात आलाय. मंडळाच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. दापोलीवासियांनो आणि कोकणवासियांनो, तयार आहात ना? हास्य, खळखळाट, समाजकारणाची दणदणीत मांडणी आणि थरारक ट्विस्टने भरलेलं धमाल विनोदी नाटक आता उठवू सारे रान येतंय तुमच्या भेटीला. ओमकार कुणबी जनसेवा मंडळ साकुर्डे जगदाळेवाडी यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी खास भेट. लेखक दिग्दर्शक सुनील माळी यांच्या सुरेखा क्रिएशन मुंबई यांची निर्मिती असणाऱ्या या नाटकात आहे सगळंच. गावच्या राजकारणातील खुमासदार खेळी, समाजकारणावरची तुफान मांडणी, धमाकेदार संवाद आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत हास्याच्या कळकळाट करणारी गॅरंटी. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 3:30 वाजता आपल्या आवडत्या साहित्य संघ मंदिर गिरगाव या नाट्यगृहात. एकदा पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, हे जबरदस्त आहे, हे तर आपल्या गावचं नाटक आहे. सीट्स मर्यादित आहेत. आत्ताच बुकिंग करा. सुनील माळी लिखित दिग्दर्शित आता उठू सारे रान 14 डिसेंबर साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी. वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.